मुंबईवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं, लोक ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखतात, अशा बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यांच्या हत्येचा हा कट शरद पवार आणि नारायण राणे यांनी कसा उधळून लावला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी गुंडाळे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. हा किस्सा आहे 90च्या दशकातला. ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती. यावेळी याची टीप राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांना लागली आणि त्यांनी तात्काळ ही माहिती बाळ ठाकरे यांचे धाकटे पुत्र उद्धव ठाकरे यांना दिली. काहीतरी पावलं यावर उचलावी लागणारच होती. हा कट कसा उधळून लावावा यावर विचार विनिमय करून बाळासाहेबांनी मग घरातील प्रत्येक सदस्याला काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. असं सांगितलं जातं की त्यावेळी बाबरी पाडण्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या अंगावर घेतली होती. त्यामुळे त्यांचे देशभरात अनेक शत्रू निर्माण झाले होते. त्यातच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आणि या पराभवामुळे ठाकरे अधिकच असुरक्षित स्थितीत आले, कारण राज्याची सुरक्षा ही काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यातही शरद पवारांना असं वाटत होतं की मातोश्रीमध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या कटात चक्क काही घरभेदी सामील होते. साक्षात मातोश्रीच्या आतल्या गोटातले घरभेदी. त्यांना साथ होती राज्याच्या पोलीस दलातल्या आणि गृह मंत्रालयातल्या सूर्याची पिसाळाच्या औलादींची. शरद पवारांनी हेही सांगितलं की हा हल्ला परवा होणार आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना हे सर्व सांगितल्यानंतर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. ही बातमी ऐकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी घरातल्या प्रत्येकाला घरातून निघून जाण्याचा सल्ला दिला. कोणालाही कोणाचाही ठाव ठिकाणा कळू नये अशीही सक्त ताकीद दिली. आणि नंतर बाळासाहेब स्वतः दुसऱ्या दिवशी मीनाताईंसोबत आपले विश्वासू सेवक थापा यांना घेऊन मित्सुबिशी पजेरो गाडीने लोणावळ्याकडे निघाले. लोणावळ्याला निघण्यापूर्वी बाळासाहेबांनी नारायण राणेंना मातोश्रीवर बोलावलं. तसंच त्यांनी कुठे आहेस, आज काही कार्यक्रम आहेत का तुझे, असे प्रश्न विचारले आणि माझ्यासोबत चल असं सांगितलं. कोणताही प्रश्न विचारायचा नाही, फक्त माझ्या गाडीमागे चालायचं, असा आदेशच बाळासाहेबांनी राणेंना दिला. ठरल्याप्रमाणे राणे बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीमागे निघाले आणि लोणावळ्याला पोहोचल्यावर राणेंना आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त दिसला आणि त्यांना काय कळायचं ते कळून चुकलं. त्यावेळी राणेंनी शिवसैनिकांसह ती रात्र जागून काढली आणि बाळासाहेब ठाकरेंवर कोणता जीवघेणा हल्ला होत तर नाहीये ना याची काळजी घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.